नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी काकडीची खीर बनवणार आहोत. मी इथे एक मध्यम आकाराची काकडी घेतली आहे. तिच्या दोन्ही टोकाकडचा भाग काढून टाकते आणि या काकडीचा थोडासा तुकडा मी खाऊन पाहते. कधी कधी काय होतं, काकडी कडू असते, पण ही काकडी चवीला छान आहे. आता मी याची सालं काढून घेते आणि सालं काढल्यावर कापून बघितली तर ह्यात बिया आहेत. ह्या बिया काढून टाकायला लागतील. थोडीशी एखाद दुसरी बी असली तर चालेल, पण ह्या जास्त आहेत तर मी ह्या काढून घेते. म्हणजे काकडीच्या बिया आणि काकडीची साल काढून झाली की मग मी काकडी किसून घेणार आहे. ही मध्यम आकाराची घ्यायची आहे, म्हणजे जास्त मोठी किंवा जास्त लहान कोवळी काकडी नाही घ्यायची. आता ही काकडी किसून झाली. आहे. मी तुम्हाला वाटीच्या मापात किती आहे ते दाखवते. म्हणजे काकडीचा किस आपण मापून घेतला ना की मग त्याच मापामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे. बरोबर 1 वाटी आहे आणि हे थोडंसं पाणी आहे तेही मी त्यात टाकते. मी हा किस एका टोपात घेतला आहे आणि ह्यात मी आता 3.5 वाट्या पाणी घेते आणि हा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. म्हणून हे पातेलं मी गॅसवर ठेवते. रवा भाजायला मी एक कढई घेतली आहे. त्यात 1 चमचा तूप टाकला आहे. तूप विरघळेपर्यंत मी काकडीच्या पाण्यात पाव चमचा हळद टाकणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही मालवणी लोक सगळ्यामध्ये हळद टाकतो रंगासाठी, गोड पदार्थ असला तरीही. कारण गावाकडे केशर नसते. इथे आपण केशर वापरली तरी चालेल, पण मी मालवणी पद्धतीत करते ना, त्यामुळे मी हळद टाकली आहे. आता तूप थोडंसं गरम झालं आहे तर त्यामध्ये मी 12 ते 15 मनुका टाकून घेतले आहेत. मनुका छान फुलले आहेत, त्या काढून घेते आणि ह्याच तुपात 1 वाटी रवा टाकला आहे. हा रवा मी मीडियम घेतला आहे, म्हणजे आपण जो शिऱ्यासाठी वापरतो ना तोच रवा घेतला आहे. हा मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं भाजून घेणार आहे. आता हा रवा भाजून झाला आहे तर मी गॅस बंद करते आणि आपल्या काकडीचं पाणी बघा, रंग इतका छान आला आहे आणि काकडी पण शिजली आहे. तर मी यात अर्धी वाटी साखर टाकली. साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे किती गोड हवं त्यानुसार कमी जास्त करू शकतो. आणि चिमूटभर मीठ टाकलं ना गोड पदार्थांमध्ये की त्याची गोडी वाढते. आणि आता हा रवा भाजलेला आहे तो मी पाण्यात टाकला आहे आणि रवा टाकल्यावर लगेच ढवळायचं आहे. आता ही आपली खीर छान शिजत आली आहे, त्यामुळे ती घट्ट दिसते आहे तुम्हाला, पण आपल्याला नंतर दूध टाकायचं आहे त्यामुळे ती नंतर पातळ होईलच. आता मी ह्याच्यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर टाकली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि पिस्ता टाकले आहेत. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आता मी यात 2 वाट्या गरम गरम दूध टाकणार आहे. खीरीत नेहमी गरम दूधच ओतायचं आणि ढवळून घ्यायची आहे. ती घट्ट झाली होती ना, तर दूध आणि खीर आता एकजीव करून घ्यायचं आहे. त्यात मी 7-8 केशराच्या काड्या टाकल्यात आणि मी ह्यात आता जायफळची पावडर टाकते. अगदी पाव चमचा जायफळ पावडर टाकणार आहे, कारण वेलची पावडरही टाकलेली आहेच. आणि आता आपली खीर शिजलेली तर आहेच,
तर 5 मिनटं मंद गॅसवर आणखी शिजवायची आहे. जायफळ पावडर टाकली आहे. आता ढवळायची आहे आणि 5 मिनिटं आपण शिजवून घेऊ. आपली खीर तयार झालेली आहेच. काकडीमुळे खिरीची चव तर वाढतेच, पण काकडीमध्ये फॅट, कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे हे शरीरालाही फायदेशीर आहे. आता ही खीर झालेली आहे. मी एवढीच घट्ट करते आहे कारण आपल्याला गरम गरमच घ्यायची आहे. तुम्हाला जर 1-2 तासांनी खायची असेल तर थोडी पातळ करावी लागेल, कारण खीर लगेच थंड झाल्यावर घट्ट होते. आणि ही खीर अतिशय छान चवीला होते. तुम्ही एकदा करून पहाच. कोकणामध्ये ही खीर कायमच केली जाते. तर आता मी ही सर्व करायला घेते. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेव्हा 11 दिवस गणपती घरी असतात त्यावेळेला 1 दिवस नैवेद्यासाठी ही खीर बनवली जाते. आता मी ही बोलमध्ये काढून घेते. गरम गरम छान सुगंध सुटला आहे. ही गरम गरम एवढी घट्ट बरोबर आहे, कारण लगेच आम्ही जेवणार आहोत आता. पण जर तुम्हाला 1-2 तास असतील तर थोडीशी पातळ करा, किंवा जर जास्त घट्ट वाटली तर गरम दूध टाकून थोडी पातळ करता येते. आता मी यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते गार्निशिंगसाठी. खूप छान झालेली आहे खीर.